दर्शकों नमस्कार, मैं हूं आपके साथ रोशनी और ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज टीवी। आइए देखते हैं आज की कुछ खास खबर। खेत में आलीशान बंगले का ताला तोड़कर पुलिस ने मारा छापा, 33 लाख की शराब जब्त। राज्य आबकारी विभाग के हिराज गांव के एक फार्म पर बने आलीशान बंगले में गोवा राज्य के बिक्री के लिए 32.19 लाख मूल्य की विदेशी शराब का जखीरा जब्त किया गया है। गोवा राज्य में बेची जाने वाली यह महाराष्ट्र राज्य के प्रतिबंधित विदेशी शराब को स्टॉक पर सोलापुर पुणे हाईवे रोड के हिराज रोड के पास एक किनारे में आलीशान बंगले में छापा मारा गया था और इसी कार्यवाही के 32,29,920 रुपए के एक माल जब्त किया गया है, जिसके बाद महाराष्ट्र मध्य विच्छेद वह अधिनियम के तहत मामला दर्ज किया गया है। मौके पर कोई नहीं आने की घटना के शामिल होने के आरोपियों का पता नहीं चल पा रहा है, उनकी तलाश की जा रही है। आज उघडकीस आणलेल्या गुन्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेला विदेशी मद्याचा साठा आढळून आलेला आहे व त्याचसोबत बनावट लेबलही आढळून आलेली आहेत। तर सदरची जी बनावट लेबल आहे इम्पेरियल ब्रू आणि मॅकडॉल नंबर 1 विस्की, तर त्या लेबलवर महाराष्ट्र राज्यात जे मॅन्युफॅक्चरिंग घटक आहे त्यांची नावे लिहिण्यात आलेली आहे आणि हे सदर जे गोव्याची दारू आहे त्याच्या बाटलीवरचे लेबल काढून हे जे बनावट लेबल तिथे चिकटवण्यात येतात, ज्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होतो कि ही गोवा राज्याची दारू आहे कि महाराष्ट्र राज्यात उत्पादित झालेली दारू आहे। सड़क पर पाइलिंग सिस्टम का कारण पानी का नाला फट गया। सेवा रोड पर सती के एक पाइलिंग का काम करते समय बीती रात मशीनरी के पानी का एक पाइप तोड़ दिया गया और आज पूरे ठाणे शहर में जलापूर्ति के अभाव का हजारों लीटर पानी बर्बाद हो रहा है और यह पेयजल नालियों में छोड़ा जा रहा है। आपण ज्या ठिकाणी उभे आहोत सर्व्हिस रोडवरती सॅटिससाठीच्या पायलिंगचं काम चालू आहे, पण या सॅटिससाठीच्या पायलिंगचं काम चालू असताना काल संध्याकाळच्या वेळामध्ये जलवाहिनी या ठिकाणी फुटलेली आहे। काम करणाऱ्या यंत्रणेची लोक या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे विचारपूस केली असता ही लाईन BMCची आहे का TMCची आहे अद्यापपर्यंत माहिती नाही। TMC सांगते की BMCची आहे, BMC सांगते ही लाईन TMCची आहे, तिचा व्यास किती आहे माहिती नाही। परंतु या ठिकाणी आताच्या घडीला लाखो लिटर पाणी वाया जात आहे। ही दुर्दैवाने सांगायला लागतं या ठिकाणी की कमी दाबाने पाणी पुरवठा किंवा ठाणे शहरामध्ये आज काही ठिकाणी पाणी येत नाही आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये या जलवाहिनीमधून या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया चाललेलं आहे। तर सन्माननीय आयुक्तांनी याची तातडीने दखल घ्यावी आणि याची दुरुस्ती करण्यात यावी की जेणेकरून हे लिकेज थांबेल। विशेष म्हणजे काल हे जे पाणी लीक होतं याच्यामध्ये यांनी 2 गाड्या RMC टाकल्या, म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट टाकून हे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु पाण्याचा फोर्स इतका जास्त आहे की ते फेकलं गेलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्यांच्याकडनं आता याच्यावरती RMC टाकण्याचा प्रयत्न चालू आहे, तरी तातडीने हे लिकेज थांबवलं गेलं पाहिजे। पिता की बीमारी से तंग आकर बेटे ने की पिता की हत्या। डोंबिवली खंबरपाड़ा भोईरवाड़ी इलाके में दिल दहला देने वाली घटना सामने आई है, जहां पिता की बीमारी से तंग आकर बेटे ने पिता के सिर पर पत्थर मारकर उनकी हत्या कर दी है। मृतक पिता का नाम श्याम सुंदर शिंदे है और मारे गए बेटे का नाम तेजस शिंदे है। पिता की हत्या करने के बाद बच्चों की ही पुलिस को हत्या की जानकारी दी है और तिलक नगर पुलिस ने तेजस शिंदे को हिरासत में ले लिया है और आगे की जांच चल रही है। 5:45च्या सुमारास आपल्याला अशी माहिती मिळाली की खंबाळपाडा भोईरवाडी हा जो एरिया आहे या ठिकाणी चाळीमध्ये राहणारे एक कुटुंबातील मुलांनी वडील हे बरेच दिवसापासून काही थोडेसे मानसिकतेने आजारी होते, घरात त्रास व्हायचा त्यांचा आणि घरासाठी कटकट करायची, या कारणावरून रागाच्या भरात त्यांनी आज दुपारी संध्याकाळच्या सुमारास वडिलांच्या वडील झोपलेले असताना डोक्यामध्ये जातं जे दगडी असतं ते डोक्यामध्ये जोरात मारून आणि भाजी कापायच्या सुरीने त्याचा गळा चिरून त्याची हत्या केलेली आहे त्यांची। मुलांनी स्वतःहून पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे की त्यांनी स्वतः वडिलांना मारले म्हणून आणि कारण पण त्यांना सांगितलेलं आहे। त्याबाबत घटनास्थळावरून आपण हे सगळ्या गोष्टी जप्त केलेल्या आहेत आणि आता पुढील तपास चालू आहे। मैताचं नाव आहे श्याम सुंदर शिंदे, हे 68 वय आहे त्यांचं आणि ते मुंबई महानगरपालिकेमधून सुरक्षा विभागातून सेवानिवृत्त झालेले 10 वर्षापूर्वी। मुलाचं नाव तेजस शिंदे असून तो पेंढारकर कॉलेजला SYच्या वर्गात शिकत आहे। अब आप हमारे चैनल को अपने मोबाइल पर भी देख सकते हैं। मोबाइल ऐप पर देखने के लिए प्ले स्टोर से MNS न्यूज टीवी ऐप डाउनलोड करें। इंस्टा, लिंक, ट्विटर, हाईक्यूब, फेसबुक और कई सोशल मीडिया के प्लेटफॉर्म पर हमारा चैनल उपलब्ध है। आप इसे यूट्यूब पर भी देख सकते हैं। आप हमारे चैनल को लाइव देख सकते हैं www.mnsnewstv.com पर। फिलहाल वक्त चला है दर्शकों ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देखिएगा देश और दुनिया की तमाम खबरें। बने रहिए MNS न्यूज पर। नमस्कार। और आप देख रहे हैं MNS न्यूज।